जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. शिवनेत्र बहिर्जी नाईक आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी पहिली भेट, त्या भेटीचं वर्णन मी तुम्हाला सांगते. मोरार जगदेव ह्या क्रूर इसमाने पुणे शहर आगीमध्ये बेचिराख करून टाकलं. पुणे शहरावरनं त्याने अक्षरशः गाढवाचा नांगर फिरवला आणि एकेकाळी ऐश्वर्य संपन्न असलेले पुणे शहर आज भकास पडलं होतं. हेच पुणे शहर पुनर्प्रस्थापित करण्यासाठी, परत जिवंत करण्यासाठी राजमाता माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्धार केला आणि ते पुणे शहरामध्ये वास्तव्यास आले. ज्यावेळेस ते पुणे शहरामध्ये वास्तव्यास आले, एकेकाळी ऐश्वर्य संपन्न असलेले पुणे शहर आज एवढं भकास आणि उन्हाळ पडलं होतं की ते पाय सुद्धा कोणाला ठेवू वाटत नव्हता. राजमाता जिजाऊंनी जे 12 बलुतेदार आहे, ते 12 बलुतेदार आणि जो गोरगरीब वर्ग आहे, कष्टकरी वर्ग आहे, शेतकरी आहे, यांना पुनर्वसन करण्यासाठी आमंत्रित केले. त्यांना पुनर्वसन करण्यासाठी सर्वोपरी मदत करा असे सुद्धा आदेश दिले. लोक सुखावली, लोक देखील आनंदाने गुण्यागोविंदाने पुनर्वसन आपलं पुणे शहरामध्ये करू लागले. शिवराय राजदरबार घेत राजदरबारामध्ये रयतेच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या ते सोडवत. अशातच एक शेतकऱ्याची समस्या प्रामुख्याने समोर आली, ती म्हणजे रानटी लांडग्यांचा प्रादुर्भाव एवढा वाढला आहे की लांडगे पिकाची फार जास्त प्रमाणात नासाडी करत आहे. हे असं ऐकल्यानंतर शिवरायांनी लगेच एक युक्ती लढवली. त्यांनी सांगितले की जो कोणी शिकारी लांडग्याची शिकार करून त्याची शेपटी दरबारात घेऊन येईल त्याला सोन्याचं कडं बक्षीस दिलं जाईल. आणि ही दवंडी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली गेली. ही दवंडी गेली दौलतरावांपर्यंत. दौलतराव म्हणजे बहिर्जी नाईक यांना पहिल्यापासूनच खूप जास्त आकर्षण होतं छत्रपती शिवाजी महाराजांना बघण्याचं. राजे राहता कुठे, राजे दिसता कसे, राजे ज्या महलामध्ये राहता तो महल दिसतो कसा. आणि या बातमीने ते एवढे सुखावले की त्यांना राजांपर्यंत जाण्याचा मार्ग आता मोकळा झाला होता. एरवी शिकारी 1, 2, 3 पर्यंत लांडग्यांच्या शेपटी घेऊन येत आणि कडे घेऊन जात. या बहादर दौलतरावांनी चक्क 15 लांडग्यांची शिकार केली आणि त्या शिकारीचा पुंजका तो पाठीवर घेऊन ते लाल महालाच्या दिशेने निघाले आहे. जो तो कोणी या 15 वर्षाच्या पोराकडे बघत आहे, एक पिळदार शरीरयष्टी असलेला, अंगामध्ये मळकट धोतर आणि काळी बंडी असलेला मुलगा चक्क 15 लांडग्यांच्या शेपट्या राजदरबाराच्या मार्गाने घेऊन चालला आहे. ज्यावेळेस ते राजदरबारामध्ये आले, पहारेकरांनी अडवलं, बाबा ह्या शेपट्या खरंच लांडग्यांच्या की कुत्र्याच्या? त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं, तुमचं तुम्ही बघू शकता. आणि पहारेकरांनी सांगितलं, माँसाहेब येऊपर्यंत थांब. माँसाहेब आले की तुला तर ते 5 ते 10 आरामशीर सोन्याचे कडे देतील आणि ते घेऊन जा. मला सोन्याचं कडं नको आहे, मला बाल शिवबांना भेटायचं आहे. हे त्यांचं संभाषण चालू असतानाच राजमाता जिजाऊ आल्या. त्यांनी विचारलं, कोण आहे? त्यांनी जो घडलेला प्रसंग आहे तो सांगितला. आणि ज्यावेळेस राजमाता जिजाऊंनी दौलतरावांना बोलवलं, दौलतराव गेले, माँसाहेबांच्या पाया पडले आणि माँसाहेबांनी विचारलं, कुठला आहे बाबा तू? मी इथल्या शेजारच्या गावातला आहे, मी रामोशाचा दौलतराव आहे. या शिकार तू एकट्याने केल्या? हो, माझी आवड आहे शिकार करणं. त्यांच्याबद्दल आजची जी माहिती मिळाली त्या माहितीतनं राजमाता जिजाऊंच्या असं लक्षात आलं की हा माणूस, हा मुलगा खरंच आपल्या स्वराज्याच्या कामी येईल. कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या राजमाता जिजाऊ या नेहमीच दूरदृष्टी ठेवून असायच्या. त्यांनी लगेच पहारेकरांना सांगितलं की बालशिवबांची आणि यांची भेट घालून द्या. ज्यावेळेस दौलतराव छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सवंगड्यांसोबत शेजारी मैदानामध्ये सराव करत होते, तिकडे गेले. त्यांना बघून अक्षरशः भान हरपून गेलं. एवढं छान ते रूप, लांब लांब धारदार नाक कपाळातनं आलेलं, सुंदर असे डोळे, एखादी स्त्रीसुद्धा लाजेल असं त्यांचं ते सौंदर्य बघून दौलतराव बघतच राहिले. नंतर त्यांचा परिचय झाला. शिवबांनी विचारलं, तुम्हाला कुठले कुठले कामं येतात, तुम्हाला कशात आवड आहे? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, मला दांडपट्टा चालवता येतो, तलवार चालवायला येते, बाण चालवता येतो, मला भाला फेकता येतो, मला जे जे कला अवगत आहेत त्यामध्ये मी पारंगत आहे, त्यांनी सांगून टाकलं. आणि विचारलं, अजून काय? अजून मी शिकारी उत्तम प्रकारे करतो. तर त्या कशा? तर मला प्रत्येक प्राण्याचा, पक्षाचा, माणसाचा हुबेहूब आवाज काढता येतो आणि त्या आवाजाचा मी फायदा घेतो आणि समोरचे जे शिकार असेल त्यांची मी शिकारी करतो. हे ऐकून सगळेच त्यांच्याकडे कुतूहलाने बघत होते. ते एक एक नवीन नवीन गोष्टी सांगत होते. अजून काय ते तुम्हाला? अजून मी वेगवेगळ्या प्रकारचे वेशभूषा करतो आणि गावोगावी जातो. हे करून तुम्ही काय करता? गावोगावी गेल्यानंतर मला लोक धान्य देतात, शिदा देतात, त्याच्यात मी माझं घर चालवतो. अजून तुम्ही काय करता?
अजून मी माझी एक वाडी आहे, त्या वाडीचं मी जे परकीय शत्रू आहे त्यांच्यापासून संरक्षण करतो. हे ऐकल्यानंतर मात्र छत्रपती शिवाजी महाराज सुखावले आणि त्यांनी लगेच सांगितलं की तुम्ही आज जायचं नाही, आज मुक्कामी थांबायचं आहे, आज वाड्यावर आपण सोबत जेवण करायचं आहे. हे ऐकून तर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला, कारण ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना बघण्यासाठी आले होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना राहायला सांगितले आणि आपल्यासोबत जेवणाचं आमंत्रण दिलं. त्यावेळेस त्यांची भेट कान्होजी जेधेसोबत घडवून दिली आणि सांगितलं की हे तुम्हाला जे जे सांगतील ते करा. तुम्ही खूप एक अमूल्यवान व्यक्ती आहात आमच्यासाठी. तुम्ही स्वराज्याच्या असं कामी याल की सगळे लोक तुम्हाला आठवतील. आणि खरंच आजही शिवनेत्र म्हटलं की बहिर्जी नाईक यांचं नाव आपल्या डोळ्यासमोर येतो. अशी त्यांची पहिली भेट कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि कमेंटमध्ये नक्की जय शिवराय लिहा. थँक्यू.